देवेंद्र जी है। नवी दिल्लीमधल्या जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले। या आंदोलनातला नक्षली नेता अरुण भेलके सहभागी झाल्याचं समोर आल्यावर मोठा वाद उफाळून आलाय। अरुण भेलकेचा आंदोलनातील प्रक्षोभक वक्तव्य करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामध्ये आता तरी मोजकेच तरुण दिल्लीतल्या रस्त्यावर आलेत। एके दिवशी लाखो करोडो लोक रस्त्यावर उतरून दिल्लीतील संसद उखडून फेकून देतील असा धमकीवजा इशारा भेलके देताना दिसतोय। नक्षलवादाचे गंभीर आरोप असलेल्या भेलकेला कोर्टाने 8 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती। त्यामुळे नक्षल पीडितांसाठी काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीने अभिजित दिपकेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या। त्यामुळे आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला। लोकशाही पायदळी तुडवल्या जात असताना या लोकशाहीची भिंत बनून याला वाचवण्यासाठी, ही लोकशाही समर्थित करण्यासाठी इथं देशभरातून तरुण जमलेले आहे। ऑटोवाला मोदीच्या विरोधात बोलत आहे, बिहारवरून आलेला आमचा कामगार मोदीच्या विरोधात बोलत आहे की अच्छे दिन हेच आहे का, यापेक्षा बुरे दिन आम्ही स्वातंत्र्याच्या काळापासून आतापर्यंत अनुभवलेलं नाही आहोत। आम्हाला त्याची काही माहिती नाही आहे। बरं, आमच्या स्टेजवर असं कोणीच नव्हतं ना। स्टेजवर। अच्छा, बरं, त्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय की तो संसद तोडून टाकू, फोडून टाकू असं म्हणतोय आणि याची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांनी। नाही, चौकशी करा, कारवाई करा। बरं. आमची तर ती अजिबात भाषा नाही आहे। हो, आम्ही तर संविधानावर चालणारे संविधानाच्या रस्त्यावर चालणारे लोक आहे आम्ही। तर जे कोणी असं बोलते ते चुकीचं बोलते आणि त्यांच्यावर कारवाई करा। आम्ही त्यांचं कुठे समर्थन करणार नाही। करोडो लोक रस्त्यावर आले होते। त्या करोडो लोकांमध्ये कोण कसा होता, कशा पद्धतीचा होता, आता करोडो लोकांमध्ये एखाद दुसरा जर तशा प्रवृत्तीचा व्यक्ती असेल तर मग एका व्यक्तीमुळे करोडो लोकांना तुम्ही जर नक्षलवादी बोलत असाल तर हे योग्य नाही। दिल्ली पोलिसांकडनं लाठीचार्ज केला गेला, त्याच्यामध्ये तिथे पोलीस विभागाचे किती लोक होते, त्याच्याचबरोबर जे काही रायट मॅनेजमेंटचे जे असतात ते किती होते आणि भाजपचे कार्यकर्ते किती होते याचाही अभ्यास तिथं झाला पाहिजे। त्याला शिक्षा झाली, तो बाहेर आला, शिक्षा भोगून आला, सुधारला असेल। खून केला माणूस, एखाद्याचा खून झाला असेल रागाच्या भरात किंवा खून केला असेल, त्याला तो जर तिकडे कोणाच्या आंदोलनात गेला तर त्याला काही निमंत्रण थोडी देऊन बोलवलं आहे। तो स्वतःहून गेला, नाही तू ये आता नक्षलवादी होतास, तो आमच्या आंदोलनात आहे असं कोणी म्हटलं काय? म्हणजे तरुणाच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी नवीन कारणं शोधून त्यामध्ये बदनाम करणं हेच त्यामागचं षडयंत्र। भाजपने आपल्या संघटनेत मोठे फेरबदल करताना पक्षाचे सरचिटणीस राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेश